कच्छ समाजाचे नवीन वर्ष म्हणून साजऱ्या होणाऱ्या आषाढी बीज निमित्त कच्छ समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कच्छ अस्मिता मंचातर्फे यंदाचा कच्छ पागडी कोणाशिरे हा सन्मान सोहळा बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत सुरेश गडा यांनी दिली. कच्छ पागडी हा कार्यक्रम गेली 19 वर्ष ठाण्यात मी राबवत आहे. ठाण्यातील कच्छमध्ये राहणारे कच्छ, वागड, पटेल, भानुशाली या समाजात ज्यांनी विविध क्षेत्रात उत्तीर्ण काम केलं असेल त्या व्यक्तींना आम्ही कच्छी पागडी देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. आत्तापर्यंत 19 वर्षात 85 लोकांना आम्ही पागडीचा सन्मान दिलेला आहे आणि यावर्षी आम्ही असेच आमच्याकडे 110 अर्ज आलेले होते, त्यापैकी आम्ही 6 निवडलेले आहेत आणि त्यांना माननीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, प्रतापजी सरनाईक, रवींद्रजी पाठक, नरेशजी मस्के, महापौर आणि निरंजन डावकरे आणि संजय केळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि यांच्या हस्ते आम्ही ह्या जे 6 जण निवडलेले आहेत त्यांना पागडी देऊन आम्ही सत्कार करणार आहोत. आणि ह्या कार्यक्रम जसा आपला दिवाळीला गुढीपाडवा आपण जसं साजरा करतो तसा आमचा हा कच्छचा 15 जुलै हा आषाढी बीज म्हणजे नवीन वर्ष आमची सुरुवात होती आणि त्या नवीन वर्षाचं औचित्य साधून आम्ही ठाण्यात गडकरी रंगायतनचा हा कार्यक्रम करत असतो. आणि ह्यावेळी बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजता भर दिमागात हा कार्यक्रम सुरू होणार आहे. सर, हा कार्यक्रम ठेवण्यामागे तुमचा उद्देश काय? कच्छ पागडी हा कार्यक्रम करण्यामागे एकच उद्देश होता. 2000 साली मला कच्छ शक्ती पुरस्कार हेमराज शाह यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात मला मिळालेलं होतं. तर त्यावेळी मला कल्पना आली का आपल्या ठाण्यात एवढे कच्छी जैन बांधव राहतात का आपण पण हा कार्यक्रम सुरू करावा, जेणेकरून लहान मुलं किंवा ज्यांनी चांगली कामगिरी भरीव कामगिरी केली आहे त्यांच्या पागडी देऊन सत्कार केला तर पुढे त्यांना वाटचाल चांगली मिळावी या हेतूने आपण हा कार्यक्रम चालू केला. ओके.